कवितेचं नाव आहे मोबाईल आणि ती. अभ्यासाचं नाव काढलं की डोकं तिचं दुखतं. अभ्यासाचं नाव काढलं की डोकं तिचं दुखतं, पण मोबाईल हातात आला की दुःख पार सुटतं. इन्स्टाच्या रील्समध्ये हिचं अख्खं जग बसतं. इन्स्टाच्या रील्समध्ये हिचं अख्खं जग बसतं आणि एक लाईक मिळाला की तोंड गुलाबासारखं असतं. सकाळी डोळे उघडण्याआधी हातात तिला फोन हवा. सकाळी डोळे उघडण्याआधी हातात तिला फोन हवा. रात्री 12 वाजेपर्यंत तोच तिचा खरा मेवा. जेवताना एक हात ताटात आणि दुसरा स्क्रीनवर. आई ओरडली तरी हिचं लक्ष फक्त नोटिफिकेशनवर. गॅलरीमध्ये हिचे हजारो सेल्फी सापडतील. गॅलरीमध्ये हिचे हजारो सेल्फी सापडतील आणि प्रत्येक फोटोत वेगवेगळे फिल्टर्स दिसतील. कधी पाऊट करेल तर कधी डोळा मिचकावेल. कधी पाऊट करेल तर कधी डोळा मिचकावेल. कमी पडली बॅटरी तर हिचा जीव मात्र घाबरेल. अख्ख्या जगाचं जनरल नॉलेज हिला माहित नसतं. अख्ख्या जगाचं जनरल नॉलेज हिला माहित नसतं. पण कुणाच्या स्टेटसला काय आहे हे मात्र अचूक टिपतं. अशी आमची मोबाईल वेडी मोठी भारी आहे. अशी आमची मोबाईल वेडी मोठी भारी आहे. पण खरं सांगू का, मोबाईल शिवाय पोरींची कहाणीच अधुरी आहे. कहाणीच अधुरी आहे.